अर्धापूर तालुक्यातील मेंढला खुर्द येथील मल्टी सर्व्हिसचे चालक व्यावसायिक सोमवार रात्री घराकडे जात असताना अज्ञात चोरट्यांनी गाडी अडवून त्यांच्या जवळील रोख 2 लाख रुपये रक्कम, मोबाईल व साहित्य घेऊन चोरटे फरार झाले आहेत। या प्रकरणी अर्धापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेची सविस्तर माहिती अशी की मेंढला खुर्द तालुका अर्धापूर येथील रहिवासी देवराज शंकरराव नवले यांचे अर्धापूर येथे बळीराजा ऑनलाईन मल्टी सर्व्हिसचे दुकान असून सोमवार दिनांक 13 मे रोजी 9:30च्या सुमारास दुकानाचे कामगार चांदू याला घेऊन दुकान बंद केल्यानंतर मोटरसायकलवर जात असताना वसमत फाट्यापासून अंदाजे 2 किलोमीटर अंतरावर अमराई जवळच्या आखाड्याजवळील रोडवर आले असता मारुती स्विफ्ट डिझायर कार ही देवराज यांच्या मोटरसायकल समोर आडवी लावली। त्या कारमधून 3 ते 4 अनोळखी इसम उतरून मोटरसायकलला धक्का देऊन खाली पाडली व धारदार चाकूचा धाक दाखवून लाथाबुक्क्याने मारहाण करून देवराज जवळील असलेली बॅग यामधून ठेवलेले 2 लाख रुपये, 2 मोबाईल व सोबतच्या व्यक्तीचे 2 मोबाईल व दोघांजवळील पॉकेट जबरीने चोरून नेले। देवराज यांच्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात कलम 394-34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम हे करत आहे, अशी माहिती ठाणे अंमलदार गणेश एमेकर यांनी दिली। महाराष्ट्र वाईड न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर, अर्धापूर, जिल्हा नांदेड। पूर्ण दुकानचे कॅश काउंटर जमा करून 9:10 दुकान बंद करून आम्ही आमच्या गावी परत निघालो होतो। तर परत निघत असताना आम्ही वसमत फाट्याजवळील 9:20 पर्यंत पोहोचलो। थोड्या समोर 1 किमी अंतरावरून तिथून गेल्याच्या नंतर डायरेक्ट एक स्विफ्ट डिझायर एक गाडी आलेली होती आणि ती गाडी डायरेक्ट येऊन आमच्यावर गाडी समोरून आडून डायरेक्ट हल्ला केला आणि हल्ला करून आमच्याजवळ जी रक्कम होती ती रक्कम 2 लाख रुपये रक्कम आणि 4 मोबाईल असे पॉकेट वगैरे घेऊन ते पूर्ण फरार झालेले। त्यांच्याजवळ हत्यार वगैरे पूर्ण हे साहित्य सोबतच होते। तुम्हाला काय म्हणले? आम्हाला काही बोलले नाही, डायरेक्ट त्यांनी गाडी साईडला घेऊन समोर गाडी आणली आमच्या 2 व्हीलरच्या आणि डायरेक्ट हल्ला करून आमच्यावर त्यांनी पसार केले पूर्ण रक्कम। गावाकडे जाऊन नंतर पोलीस स्टेशनला कधी आले? नंतर गावाकडे गेल्याच्या नंतर गाडीची चावी वगैरे पूर्ण घेतली त्यांनी। नंतर आम्ही गावाकडे गेलो। गावाकडे जाऊन एक 11 वाजताच्या सुमारात आम्ही पोलीस स्टेशनला हजर झालो। पोलीस स्टेशनला अर्ज देऊन आम्ही विनंती केली प्रशासनाकडे की बाबा आमची जी काही रक्कम इस्माने हे केलेली आहे त्यांचे आम्हाला परत विनंती आहे की बाबा आमचं हे करून हे द्यावे, मिळून द्यावे।